मगले नाही. अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 ला केला. नीट लक्षात घ्या. 19 फेब्रुवारी 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म आहे आणि 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानासारखा माणूस शिवाजी महाराजांनी मारला. 1630 ते 1659 किती वर्ष वय होतं शिवाजी महाराजांचं? त्याच्या 29व्या वर्षी अफजल खानासारखा मुत्सद्दी, सेनापती, ताकदवान, क्रूर कर्मा असा अफजल खान शिवाजी महाराजांनी 29व्या वर्षी मारला. 29व्या वर्षी आम्ही ज्यावेळेस आमच्या पोरांना विचारू तू काय करणार आहेस, त्याचं एकच चोक नसतं, टू व्हीलर घ्यायची. आणि हसणारी ज्येष्ठ मंडळी पोरग 40 वर्षाचं होईपर्यंत खिडकीला पडदा कोण्या रंगाचा घ्यायचा याचा पण निर्णय पोराला घेऊ देत नाही. शेतामध्ये काय पेरायचे याचा पण निर्णय घेऊ देत नाही. तू लहान आहे म्हणते, तुला कळत नाही म्हणते. 29व्या वर्षी शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला. महाराष्ट्रातल्या तरुणाईला याच्यापेक्षा कुठली मोठी प्रेरणा असायला पाहिजे? शिवाजी महाराजांपेक्षा कुठला नेता महाराष्ट्रातल्या तरुणांना अजून पाहिजे प्रेरणा घ्यायची? राजकारण असो, समाजकारण असो, उद्योग असो, व्यवसाय असो, शिक्षण असो, व्यापार असो, कुठल्या क्षेत्रामध्ये 29व्या वर्षी एवढं मोठं धाडस आणि कर्तृत्व करायची हिंमत आपल्यामध्ये येते ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये 29व्या वर्षी होती. 1659 ला शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला. नंतर झपाट्यानं 7च महिन्यामध्ये अख्खी कोकण किनारपट्टी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतली आणि आयुष्यात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र बघितला, अरबी समुद्र. आणि त्या क्षणी शिवाजी महाराजांना लक्षात आलं की ह्या समुद्राच्या सीमा जर सुरक्षित नसतील तर हा देश स्वतंत्र राहणार नाही, हा देश सुरक्षित राहणार नाही, आपलं स्वराज्य सुरक्षित राहणार नाही. दूरदृष्टी किती असली पाहिजे? मी धाडस सांगितलं, संवादाची कला सांगितली शिवाजी महाराजांची, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आपल्याच लोकांवर चालून जायचं आलं तर गेलं पाहिजे हे सांगितलं. दूरदृष्टी सांगतो. आयुष्यात कधीही समुद्र बघितलेला नव्हता शिवाजी महाराजांनी. 1659 ला पहिल्यांदा कोकण किनारपट्टीवर समुद्र बघितला आणि तत्क्षणी कान्होजी आंग्रे आणि सगळ्या आंग्रे मंडळींना आरमार उभा करायच्या कामाला लावलं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये स्वराज्य उभा केलेले शिवाजी महाराज, पुणे सुपे प्रांतामध्ये आपलं राज्य उभा करण्याचा प्रयत्न करणारे शिवाजी महाराज 5-7 वर्षामध्ये लढाई करायल्यानंतर अरबी समुद्रावर सुद्धा आपली सत्ता असली पाहिजे म्हणून स्वप्न बघतात. ते पूर्ण करण्यासाठी आरमार उभं करतात. विजापूरचा आदिलशाह बलाढ्य होता. मुघल बादशाह तर अख्ख्या हिंदुस्थान नव्हे संपूर्ण जगामधली सगळ्यात मोठी सत्ता होती. प्रचंड संपत्ती औरंगजेबाकडे होती. इस्लाम धर्मामध्ये मक्का मदिनेची यात्रा करणं पवित्र मानलं जातं. ती यात्रा करण्यासाठी मुघल राजघराण्यातली लोक सुद्धा पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या बोटी आणि जहाज नावामधून जायची. पण आपण नावा उभा केल्या पाहिजे, आपण नाविक दल उभा केलं पाहिजे असं कधी वाटलं नव्हतं कुण्या राजा. कृष्णदेवराय यादवांचं राज्य, कृष्णदेवरायचं विजयनगरचं स्वराज्य होतं, हिंदूंचं स्वराज्य होतं. कर्नाटक किनारपट्टीला, केरळ किनारपट्टीला ते राज्य होतं. त्या हिंदू राजालाही कधी आरमार उभा करावं वाटलं नाही. इस्लामी राजवट असो, हिंदू राजवट असो, कोणाला समुद्रातून परकीय लोक येतील, व्यापारी येतील आणि इथला देश ताब्यात घेतील असं स्वप्न सुद्धा पडलं नाही. व्यापारी यायला सुरू झाले होते, त्यांनी वखारी काढायला सुरू झाल्या होत्या. व्यापारी म्हणून येऊन इथं राजसत्ता ताब्यात घ्यायचा विळखा त्यांचा पडायला सुरू झालेला होता. मोगलांनी त्यांचं स्वागत केलं, विजापूरच्या दरबाराने त्यांचं स्वागत केलं, कुतुबशाहीनं स्वागत केलं, सगळ्या शाह्यांनी स्वागत केलं. स्वागत न करता समुद्रावर जरब बसवणारा आरमार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवलेलं होतं. किती मोठी दूरदृष्टी होती. यात शिवाजी महाराजांनी राज्य ताब्यात आल्यानंतर आपल्या राज्यामध्ये उच्च नीच भेद नसला पाहिजे आणि हे राज्य चालवण्यासाठी कोड ऑफ कंडक्ट असला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी काढलेली काही आज्ञापत्र आजही तुमच्या माझ्यासाठी लखपणे डोळ्यामध्ये उजेड आणायची क्षमता आहे. सैनिक ज्यावेळेस मोहिमेवर जातील आणि संध्याकाळी रात्री मुक्कामाला शेतकऱ्यांच्या शेतात कुठेतरी थांबतील त्यावेळेस दिवे असायचे, त्याच्यामध्ये वात असायची. ती वात जर उंदरांनी तेलाच्या वासानं ती वात घेतली आणि शेतकऱ्याच्या शेतात गेले तर शेतकऱ्याच्या कडब्याच्या गंजीला, शेतकऱ्याच्या शेतपिकाला, गोठ्याला आग लागू शकते. ह्याची काळजी फक्त आईचं हृदय असलेला प्रशासकाने राजा घेऊ शकतो. शिवाजी महाराजांनी आदेश काढला होता की संध्याकाळी झोपताना सैन्याने वात इजवून झोपायचं, वात इजवून झोपायचं. ईश्वराचा अवतार शिवाजी महाराज होते नव्हते त्याची चर्चा नंतर करू, पण आमच्या आईचं काळीज शिवाजी महाराजांचं होतं. शेतकऱ्यांच्या शेतात इजा नाही झाली पाहिजे,
एकही ओलं झाड तोडायचं नाही असं सांगणारा पर्यावरणाचा संदेश आमच्याच शिवाजी महाराजांनी दिला. अख्ख्या जगामध्ये गुलामांचा व्यापार हा कायदेसंमत होता, न्याय मानला जायचा, गुलामांची खरेदी विक्री अख्ख्या जगामध्ये व्हायची. मानव अधिकाराचं जे लोक, परकीय लोक आम्हाला आज तत्वज्ञान सांगतात, ती लोक सुद्धा गुलामांची खरेदी विक्री माणसांची जनावरांसारखी करत होती. त्या काळात शिवाजी महाराजांनी सांगितलं की माझ्या राज्यात माणसांची खरेदी विक्री, महिलांची खरेदी विक्री, गुलामांची खरेदी विक्री बंद असेल. मातृलयी शिवाजी महाराज होते. याच शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस पहिलं काम कोणतं केलं असेल तर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये इस्लामी सत्तेच्या प्रभावाखाली फारसी भाषा, त्या भाषेमध्येच राजकीय कारभार चालायचा. मराठी सरदार सुद्धा फारसी भाषेमध्येच कारभार करायचे. आपलं राज्य झालं. जो ज्ञानदेवांनी मराठी भाषेचा कैवार घेतला होता, ज्या नामदेवांनी मराठी भाषेचा कैवार घेतला होता, ज्या एकनाथ महाराजांनी संस्कृत काशीच्या पंडितांना मराठीची बाजू घेऊन भांडण केलं होतं, त्याच मराठीची ही छत्रपती शिवाजी महाराजांनी ओढली आणि राजभाषा व्यवहार कोश पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला. किती कामं सांगायची. वारकरी चळवळीचं स्वराज्याचं नातं कसं आहे बघा. संस्कृत देवेपासून आली तर प्राकृत काय चोरापासून आली असं एकनाथ महाराजांनी विचारलं होतं काशीच्या पंडितांना. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताचे पैजा जिंके असं सांगणारे ज्ञानदेव महाराज आणि नंतर राजभाषा व्यवहार कोश काढणारे शिवाजी महाराज. स्वराज्याचं आणि वारकरी चळवळीचं नातं किती घट्ट आहे बघा. राजकीय चळवळ आणि आध्यात्मिक चळवळ अशी एकमेकाच्या हातात हात घालून चालली पाहिजे, याचा वस्तुपाठ ज्ञानोबा तुकोबांनी, नामदेवरायांनी, शिवाजी महाराजांनी आपल्याला दिला होता. शिवाजी महाराजांचं स्वराज्य कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी ओळखलं जातं. मिर्झा राजा जयसिंग स्वतःला पुन्हा तो प्रभू रामचंद्राचा अवतार समजणारा मोठा सरदार, औरंगजेबाचा विश्वासू खास, अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर औरंगजेब सावध झाला दिल्लीला, आग्र्याला. प्रतापगडावर घडलेली घटना आग्र्याला माहीत होण्यासाठी 46 दिवस लागायचे घोडा जायला आणि परत यायला. बरोबर 47व्या दिवशी औरंगजेब सावध झाला. माहिती मिळाली होती की अफजल खान विजापूरच्या आदिलशहाचा मुख्य स्तंभ कोसळलेला आहे आणि शिवाजी नावाचा एक तरुण पोरगा स्वराज्याची ज्योत पेटवतोय. औरंगजेब सावध झाला आणि सक्का मामा असलेला, क्रूरकर्मा असलेल्या शाहिस्ते खानाला पुणे आणि सुपे प्रांत उद्ध्वस्त करण्यासाठी त्या काळातला औरंगाबाद, आताचं संभाजीनगर, तिथून चाल करून जायला सांगितलं. तिकडं कोकण किनारपट्टी जिंकून शिवाजी महाराज व्यवस्था लावतायत, तोपर्यंत पुणे आणि सुपे प्रांत पूर्ण बेचिराग करत शाहिस्ते खानानं पुण्याचा ताबा घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारताना पहिल्यांदा जीव धोक्यात घातला. थोडी इकडे तिकडे वेळ झाली असती, थोडं इकडे तिकडे काहीतरी झालं असतं तर शिवाजी महाराज जीवानिशी गेले असते. कारण अफजल खान शिवाजी महाराजांना मारणार होता, नाहीतर शिवाजी महाराज तर अफजल खानाला मारणार होते. यापेक्षा वेगळं काय घडणार नव्हतं. दोघंही जिवंत राहतील आणि भेट होईल असं शक्यच नव्हतं. असा इतिहास अफजल खानाचा होता. कस्तुरीरंगन नावाचा राजा तेलंगणामधला, असाच अफजल खानानं भेटायला बोलवून मारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक दुसरे मोठे भाऊ होते, त्यांचं नाव संभाजीच. त्यांचाही खून, असाच हत्या याच अफजल खानाने केलेली होती. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर 46-47व्या दिवशी औरंगजेब सावध झाला. शाहिस्ते खानाला पाठवलं. सगळं पुणे सुपे बेचिराग केलं. लाल महलामध्ये स्वतः त्यानं डेरा टाकला. अफजल खानाच्या वेळेस शिवाजी महाराज स्वतः पुढे गेले, सैन्याला नाही पुढे लावलं. जीव धोक्यात घातला, अफजल खान मारला. शाहिस्ते खानाच्या वेळेस स्वतः शिवाजी महाराज लाल महलमध्ये गेले, शाहिस्ते खानावर हल्ला केला, वार केला. शाहिस्ते खानाला पळून जावं लागलं. 2 वेळा शिवाजी महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. म्हणून पुन्हा शिवाजी महाराजांवर आयुष्य ओवाळून टाकण्यासाठी बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरेंसारखी, येसाजी कंकांसारखी, नेताजी पालकरांसारखी आणि मदारी मेहतरसारखी लोक जीव द्यायला तयार झाली. नाहीतर एक